14 वर्ष शिवाजी महाराज शिवनेरीवरती होते। 14 वर्ष वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह झाला फलटणच्या नाईक बजाबा नाईक निंबाळकर यांच्या सईबाईशी। महाराजांच्या 8 पत्नी होत्या। प्रत्येकी राजघराण्यामध्ये त्याची पद्धत असली जायची आणि त्या ठिकाणाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजघराणा आणि त्या ठिकाणाला महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्न सांगतो छत्रपती शिवाजी महाराज। कारण इतिहासातील एक महायुद्ध आणि महापराक्रमी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज। वर्ण आणि वर्चस्वाचा अंकार ठिसून मराठी मनाचं दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज। पण हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना शक्तीपीठ म्हणून पाठीशी पाठ देताना छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण तुला तलवार बनवून दिली गेली त्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना प्रतापगडाच्या वाई प्रांतामध्ये महाबळेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी भवानी मातेच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण तलवार बनवली आणि स्वाधीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलीने महाराष्ट्रात पहिलीच लढाईमध्ये महाराजांनी अफजल खानाला ठार मारला आणि महाराष्ट्राचा दहशतवाद संपला। महाराष्ट्राचा दहशतवाद संपला आणि महाराजांना औरंगजेबाने कब्जा केला आणि त्या ठिकाणी मराठीशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कुटुंब संपवायचं म्हणून या ठिकाणी हे भाषण करतो। आणि मग या 15 ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणाला आपण सर्वजण इतिहासप्रेमी म्हणून या ठिकाणी आज आपली उपस्थित झालात। त्या ठिकाणाला महाराजांनी या ठिकाणी तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी 1670 साली मुलाचं लग्न असताना रायबाच्या लग्नाची अक्षता देण्याकरता तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज 17 ऑगस्ट 1666 महाराज आग्र्यावरनं सुटले आणि राजगडाला आले आणि राजगडावरनं सहज नजर गेली शत्रूच्या किल्ल्याकडं। तो कोंढाणा किल्ला शत्रूचा ध्वज फडकत होता आणि राजगडावरनं जिजाऊन म्हटलं गेलं बाळ शिवाराजे तेवढा कोंढाणा स्वराज्यामध्ये घ्या की स्वराज्याची गरज आहे, शत्रूच्या हाती लागणं योग्य दिसत नाही। म्हणून तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्याकरता 4 फेब्रुवारी वार शुक्रवार 4 फेब्रुवारी 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा आणि मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेंनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छपा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरे या